नमस्कार मैत्रिणींनो, राधाकृष्ण फॅशन डिझायनरमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरीवर्कचं ब्लाऊज कसं आखायचं ते शिकणार आहोत. कारण एका मैत्रिणीची कमेंट आली की तुम्ही असं म्हणजे ब्लाऊज कसं आखवायचं आरीवर्कचं, आम्हाला ते समजत नाही, तर ते समजून सांगा. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये आरीवर्कचं काहीच घेणार नाही, फक्त आरीवर्कसाठी करायचं ब्लाऊज ते कसं आखायचं ते घेणार आहे. तर मग आपण गळ्याला पाव इंच सोडायचं. आपल्याला आरीवर्क जिथे करायचं ना त्याच्यापासून आपल्याला पाव इंच सोडायचं. जर तुम्ही फेस टू फेस घेतलं ब्लाऊजमध्ये तर मग आपल्याला मोती तोडायची वेळ येते आणि मग शिलाई मारायला खूप त्रास होतो. तर त्याच्यासाठी आपल्याला पाव इंच सोडून द्यायला लागतं. आणि बाही पण कशी आखायची ते मी आजच्या व्हिडिओमध्ये फक्त ब्लाऊज कसं आखायचं एवढंच शिकवणार आहे. आणि मग चला आता तुम्हाला कसं आखायचं ते समजावून सांगते. 15 असते, काहींची 14, काहींची 13.5. तर तुम्ही तुमचं माप उंची ती आखून घ्या. तर मी आता पूर्ण पॅटर्न अगोदर काढून घेतला आहे. तर हे मी साध्या पिसावर आखून दाखवते तुम्हाला अगोदर. मी पुराच पॅटर्न माझ्या गळ्याचा वगैरे 32चं मी आखून घेते माप. तर आपण पूर्ण फेस टू फेस नाही घ्यायचं, खाली पर अंतर सोडायचं. कारण की आपल्याला काय असतं की नवीन शिकणाऱ्याला थोडंसं अडचणी येतात. तर आपण असं खाली पण थोडंसं सोडून द्यायचं आणि इकडे पण, कारण रिंगमध्ये कपडा आपल्याला गुंतायला हा कपडा लागतो ना. तर मग आपण ह्याचं मापाचं अगोदर आखून घ्यायचं. आणि ज्याची उंची म्हणजे उंची तुम्ही तुमच्या जशी उंची असेल ना त्यानुसार तुम्ही ती उंची आखून घ्यायची. तर हे बघा, आता तुम्ही तुमचं माप जर काढून ठेवलेलं असेल पॅटर्न तर तुम्ही हे असं एकदम व्यवस्थित आखून घ्या. दोन्ही बाजूचं मी आखून घेतले. तर हे बघा, मग आता असा गळा वगैरे आपण आखून घ्यायचा. आणि कुठून आरीवर्क करायचं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. कारण आपण आरीवर्क तर शिकतोय, परंतु ब्लाऊज कसं आखायचं हेच माहिती नसल्यानंतर खूप प्रॉब्लेम येतात. मग ते आपण फेस टू फेस, कोणी काय करतं की असं फेस टू फेस माप घेतं आणि मग याच्यावर आरीवर्क केल्यानंतर मग शिवायला जागाच नसते. तर मग शिवताना खूप प्रॉब्लेम वाढतात. तर मग त्यासाठी आपण काय करायचं, अगोदर आपलं ब्लाऊज पूर्णपणे आपण आखून घ्यायचं. आणि पाव इंच जिथे आपल्याला आरीवर्क करायचं आहे तिथे पाव इंच पुढे सोडून द्यायचं. कुठे सोडायचं ते मी तुम्हाला पूर्ण आखून घेतल्यानंतर सांगते. तर हे बघा, तुम्ही असं हे व्यवस्थित एकदम तुमचं माप काढून असं आखून घ्या. किंवा मग असं माप नसेल काढलेलं तर तुमचा ब्लाऊजचा गळा मोजून घ्यायचा आणि तुम्ही त्या ब्लाऊजच्यानुसार बरोबर मग हे असं व्यवस्थित तुम्ही, मी जसं आखून घेतलं आहे ना, तर हे बघा, तर बरोबर मी आखून घेतले. आता मी तुम्हाला सांगते, गळ्याचं माप टाकले मी, बॅक साईडचं म्हणजे पाठीचा भाग टाकला आहे. तर हा गळा माझा कितीचा आहे, तर हा घेतला आहे मी 9.5चा. तर अर्धा इंच तर शिवण्यासाठीच जातो. तर आपल्याला आता पाव इंच इथे सोडून मग आरीवर्क करायचे. तर काहींचं काय ताईंचं काय गोंधळ होतो, त्याबरोबर ह्या मापावरच आरीवर्क करतात. तर ह्या मापावर कधीच आरीवर्क करायचं नाही. मग तुम्हाला शिवण्यासाठी कपडा राहत नाही आणि मग तो खूप प्रॉब्लेम होतो. मग ते काहींना गोट टाकायचं असतो तर ती पायपिंग पण टाकता येत नाही. तर मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, हे बघा, हे पाव इंच आपण पूर्ण गळ्याला सोडून देणार आहोत. आणि मग तुम्ही हे पहा, आणि इथे पण लगेच इथून घ्यायचं नाही, कारण की आपल्याला इथून सुरुवात करायची आरीवर्कला, इथून. कारण एवढं आपल्याला शिवण्यासाठी ठेवायचं. हाच प्रॉब्लेम बऱ्याच जणींच्या लक्षात येत नाही. म्हणून मी आजचा व्हिडिओ स्पेशल, तुम्ही आरीवर्क करण्या अगोदर हा तुम्हाला हे लागल माप, तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि पूर्ण स्किप नका करू हा व्हिडिओ. कारण की हा पूर्ण व्हिडिओ नाही बघितला तर तुमच्याकडून खूप मोठ्या चुका होतील आणि तुम्ही एवढं ब्लाऊज करणार आरीवर्कचं पूर्ण. आणि ब्लाऊज केल्यानंतर परत शिवायलाच जर तुम्ही शिलाईसाठी काहीच जागा नाही ठेवली तर त्या ब्लाऊजचा लूक येणार नाही आणि शिवायला तुम्हाला खूप प्रॉब्लेम होतील. त्याच्यासाठी हे बघा, मग असं पाव इंच मी पूर्ण गळ्याला सोडते. हे खूप महत्त्वाचं आहे. हे ब्लाऊज आखता येणं खूप महत्त्वाचं आहे.
तर हे बघा असं पाव इंच तुम्ही मोजून घ्या. मी आता अंदाजे तुम्हाला असे सांगते, पण पाव इंच सोडायचं शिलाईसाठी. आणि तुम्ही जर नवीन म्हणजे तुम्हाला जमतच नसेल तर आणखी थोडं जास्त सोडलं तरी चालेल. आणि हे पण इथून नाही घ्यायचं आरीवर्क. हे बघा अर्धा इंच, पाव इंच या दोन्ही बाजूनी. आणि मग इथून आपल्याला आरीवर्क असं सुरू करायचं ह्या रेषेपासून. हे इथलं आपलं हे अंतर आहे ना, हे आपण शिलाईसाठी ठेवलेलं आहे. आणि आपल्याला आरीवर्क इथून करायचं आहे, तर इथून सुरुवात करायची. आणि हे पाव इंच त्याच्यासाठी शिलाईसाठी सोडलेलं आहे. तर हे बघा मी आता पाठीमागच्या गळ्याचं माप टाकलं आहे. तर तुम्हाला जर समजा नसलच माप आखता येत तर तुम्ही ब्लाऊजचं असं गळ्याचं माप घ्यायचं आणि त्यानुसार अर्धा इंच जास्त सोडायचं तुम्ही गळ्यावर. कारण की आता तुम्ही हे माप मोजून घेतले आणि तुमचं माप जर 9च असेल तर तुम्हाला 9.5चं घ्यावं लागेल. का तर मी इथे हे पॅटर्न काढून माप घेतले आणि तुम्हाला ब्लाऊजवर घ्यायचे. ब्लाऊज आपलं शिवलेलं असतं, ते ऑलरेडी हे अर्धा इंच ते शिवण्यात गेलेलं असतं आणि तुम्ही तिथून माप घेणार तेव्हा तुमचा गळा आणखीन अर्धा इंच कमी पडणार. त्याच्यासाठी तुम्हाला ब्लाऊजवर जर माप घेऊन केलं तर अर्धा इंच वाढवून घ्यावं लागेल. आणि तुम्ही पॅटर्न काढलेला असेल तर बरोबर इथून घ्या. परंतु आता हे ब्लाऊजच्या मापानुसार मी पॅटर्न असल्यामुळं मी हे बरोबर फेस टू फेस घेतलं हे 9.5चं. आणि तुम्ही जर ब्लाऊजचा तो 9वर असेल तर तुम्हाला 9.5वर घ्यावा लागेल. आणि तो जर 10चा गळा असेल तर तुम्हाला तो 10.5वर घ्यावा लागेल. म्हणजे 10वर घ्यावा लागेल. 10चा जर असेल तर 10.5वर घ्यावा लागेल. 9.5चा असेल तर 10वर घ्यावं लागेल. कारण की ते शिलाईत गेलेलं असतं आणि मग ते माप काढल्या जात नाही आपल्याकडून. तर ते माप काढण्यासाठी तुम्ही ब्लाऊजवर करत असताल तर अर्धा इंच जास्त घ्या. आणि हे साईडला पुन्हा तुम्ही ते ब्लाऊज आखून घेतल्यानंतर तुमचे 2.5चा किंवा 2.25चा गळा असतो ना, तर तो आखून घ्या पूर्ण. आणि तो आखल्यानंतर पाव इंच तुम्ही इथे जरूर सोडावं लागेल तुम्हाला. तर आपलं हे माप गळ्याचं झालेलं आहे. आपण आरीवर्कच शिकतोय, परंतु ह्या मापाच्या अडचणी येतात बऱ्याचशा ताईंना, म्हणून अगोदर मी हे माप काढून दिले. आणि आता हे आपलं गळ्याचं झालं. आता आपण एक बाही आणि पुढचा पॅटर्न जो असतो ना कोटोरी, तो एक पॅटर्न तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवून देते. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण परत आरीवर्कचं सुरू करणार आहे. उद्या आपण म्हणजे गुलाब शिकणार आहोत. 4 ते 5 प्रकारचा गुलाब शिकणार आहोत आपण उद्या 4 प्रकारे. तर आजच शिकणार होतो, पण ह्या मापाच्या अडचणी यायला लागल्या काही ताईंना, म्हणून हे माप सांगणं पण खूप गरजेचं होतं. तर आपण आता बाईचा आकार बघूया. बाई आपली आता तुमची बाई किती आहे, तर मी 11ची बाई घेतली. तर आपण 11ची बाई जर अशी लांबी घेतली तर आपल्याला खाली 1.5 इंच सोडायचं. म्हणजे 1 किंवा 1.5 इंच. नवीन असताल तुम्ही शिकणार नाही तर 1.5 इंच घ्या. आणि तुमची चांगली प्रॅक्टिस झाली असेल तर तुम्ही 1च इंच सोडा. म्हणजे आता आपण 1 इंच इथं सोडणार आहोत. आणि आपली 11ची बाई आहे. आपण इथून माप घेणार मग. तर तुमची रुंदी किती आहे त्यानुसार तुम्ही माप घ्यायचं इथे. तर हे बघा आता आपण बाईचा आकार आखून घेणार आहोत अगोदर. मी ची बाई घेतली, पण 1 इंच मी ते आपण जेव्हा आरीवर्क करतोय ना तेव्हा आपल्याला रिंगमध्ये गुंतण्यासाठी कपडा राहत नाही शिल्लक, म्हणून हे थोडंसं जास्त सोडले. आणि धागे पण निघतात आपले कपड्याचे, पैठणीच्या कपड्यावरचे धागे शक्यतो लवकर निघतात, तर आपण त्याच्यासाठी थोडंसं जास्त सोडायचं. आणि आपल्याला शिवताना आपण असं वेगळ्या कपड्याचं जॉईंट करून घेऊन शिवू शकता. तर आपण आता ही अशी बाई आखून घेऊया अगोदर आणि मग कसं करायचं ते. तर आपला समजा हा मध्य आहे, ही मध्यभाग आहे आपला समजा. तर मग आपण आता वर कुठून करायचं. तर हे बघा आपण 1 इंच खाली सोडून दिलेलं आहे. तर तुम्ही आखून घ्या, मी असा अंदाजे सांगते तुम्हाला. तर आता तुमची ही 11ची बाई आहे किंवा 10ची 9ची काय असेल ती, तर तुम्ही पूर्ण माप आखून घेतल्यानंतर फक्त 1 इंच खाली सोडून द्यायचं. आणि हे बरोबर फेस टू फेस माप घ्यायचं तुम्ही. आणि ते माप घेतल्यानंतर इथे तुम्ही
अर्धा किंवा पाव इंच. तुम्ही शक्यतो बाहीची वेळ जास्त सोडा, कारण की आपल्याला दाबण्यासाठी हे जास्त कपडा लागतो. काहींना कमी कपड्यात पण होतं. तर मी असं एवढं सोडते तुम्हाला शिकण्यासाठी. तुम्ही किंवा मग असं एवढं पण सोडू शकता, पाव इंच सोडू शकता, पण मी अर्धा इंच सोडले. तर हे बघून घ्या तुम्ही. हे कशासाठी आखलं आहे माहिती का? तर आपली एवढी उंची आहे बाईची, तर हे आपण हा कपडा शिवण्यासाठी वापरला आहे. आणि इथून आपल्याला आरीवर्क, आता तुम्ही समजा लाईनिंग घेणार, कुठं डिझाईन घेणार, पण तुम्हाला याच्या खालीच घ्यायचे, ह्याच्या आतमध्येच तुम्हाला आखून घ्यायचे. म्हणजे आरीवर्क तुम्हाला याच्या आतमध्ये करायचे, याच्या बाहेर जायचं नाही तुम्हाला आरीवर्क. हे पहा, आता आपण असं अगोदर हे आखून घेतलं आहे गळ्याचं, आणि बाजू उजव्या साईडची बाजू आपण आखून घेणार आहोत. तर हे बघा, हे पण आपला पॅटर्न काढलेला असेल ना, तर आपण फेस टू फेस घ्यायचा असतो. आणि ब्लाऊजवर माप घेतले ना तुम्ही, तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अर्धा इंच जास्त घ्यायचा असतो. पण आपण हे पॅटर्नवर घेतो आहे ना, म्हणून तो अर्धा इंच घ्यायची काहीच गरज नाही जास्त माप. मला तुम्हाला समजलं की नाही ते तुम्ही कमेंट करून सांगा, तुम्हाला आखता आलं की नाही. तर हे बघा, आता हा पुढची बाजू येते उजव्या साईडची. तर आपण इथे काय करायचं, इथे सुद्धा आपण असं पाव इंच सोडायचं. हे बघा, बघून घ्या. आणि जरूर कमेंट करा तुम्हाला काय अडचणी आल्या त्या, किंवा तुम्ही शिकला असताल की ताई आम्हाला खूप छान जमलं, तरी पण तुम्ही कमेंट करून सांगा. आता हे बघा, मी किती पाव इंच सोडलं आहे. तर आता आरीवर्क कुठून करणार आपण, तर ह्या आतल्या रेषेपासून करणार आपण. त्याच्यासाठी हे शिलाईसाठी सोडलेलं आहे ना हे. तर आपण आरीवर्क इथे करणार, आणि इथे बी कुठून कुठपर्यंत करायचं, तर इथे अर्धा इंच सोडायचं. हे बघा, हे आपल्याला आतमध्ये दाबण्यासाठी शिवण्यासाठी सोडायचं ब्लाऊज. आणि हे इकडे पण आपल्याला किंवा हुकपट्टी सोडायची असते ना, तर त्याच्यासाठी मग त्या आरीवर्कचे मोती गुंततात मध्ये, मग सुया तुटतात ना, तर ते पण जमत नाही. तर इथे पण पाव इंच सोडायचं, कारण की इथे मग आपली हुकपट्टी वगैरे बसते. आणि इकडे आपलं आणि इथून आपला सुरुवात होते आरीवर्कची. तर इथं हे शोल्डर